नमस्कार. आज आपण 11व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. जितात्म्या पुरुषाला ध्यान योगाचे साधन करण्यास सांगितले आहे. आता त्या ध्यान योगाचे विस्तारपूर्वक वर्णन करीत प्रथमतः स्थान व आसन यांचे वर्णन भगवंत करीत आहेत. श्लोक 11. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीचै चैलाजिनकुशोत्तरम. श्लोकाचा अर्थ: शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व जे फार सखल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून ध्यान योगाचे साधन करण्यासाठी जे स्थान स्वभावतः शुद्ध व झाडून लोटून सारवून किंवा धुवून पुसून स्वच्छ व निर्मळ बनविलेले असेल, असे स्थान असले पाहिजे. गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी किंवा अन्य कोणत्याही पवित्र नदीचा तट, पर्वतातील गुहा, देवालय, तीर्थस्थान अथवा बाग इत्यादी पवित्र वातावरणाच्या स्थानांपैकी जे सहज लाभेल आणि जे स्वच्छ पवित्र असेल व जेथे एकांत असेल, असे एखादे स्थान ध्यान योगासाठी साधकाने निवडावे. ज्याच्यावर मनुष्य स्थिर भावनेने बसू शकेल असे लाकूड किंवा दगड यांनी बनवलेले पाट किंवा चौरंग यांना येथे आसन म्हटले आहे. ते आसन जर फार उंच असेल तर ध्यानाच्या वेळी आळस किंवा झोप यांचे विघ्न आल्यास आसनावरून पडून मार लागण्याची भीती असते. आणि जर ते अत्यंत खाली असेल तर जमिनीच्या थंडी उष्णतेमुळे व जमिनीवर सरपटणारे प्राणी, मुंग्या, विंचू, साप इत्यादी शरीरावर चढून डंख मारतील. त्यामुळे ध्यान भंग होईल. म्हणून नात्युच्छ्रितम व नातिनीचम ही विशेषणे लावून असे सांगितले आहे की आसन फार उंच नसावे आणि फार खालीही नसावे. लाकूड किंवा दगड यांचे आसन कठीण असते. त्यावर बसल्यामुळे पाय दुखण्याची शक्यता असते. यासाठी चैलाजिन कुशोत्तरम हे विशेषण लावून असे समजावून सांगितले आहे की त्या आसनावर प्रथम दर्भ, त्यावर न मारलेल्या हरिणाचे अर्थात आपोआप मेलेल्या हरिणाचे कातडे अंथरावे, कारण मारलेल्या मृगाचे कातडे अशुद्ध असते. जर असे हरिणाचे कातडे नाही मिळाले तर दर्भावर बारदान अथवा लोकरीची घोंगडी अंथरावी. मग त्यावर कोमल सुती वस्त्र अंथरावे. दर्भ अंगाला टोचू नये आणि आपल्या शरीरात जी विद्युत शक्ती आहे ती आसनातून प्रवाहित होऊन तिचा जमिनीत प्रवेश होऊ नये या हेतूने, म्हणजे विद्युत शक्तीला रोखून धरण्यासाठी हरिणाचे कातडे अंथरण्याचे विधान केले आहे. हरिणाच्या कातड्याचे केस शरीराला टोचू नये आणि आसन कोमल राहावे यासाठी मृगचर्मावर सुती शुद्ध वस्त्र अंथरण्याविषयी सांगितले गेले आहे. मृगचर्माऐवजी घोंगडी अथवा तागाचा बोऱ्या असेल तर तो गरम होऊ नये म्हणून त्यावर सुती वस्त्र अंथरले पाहिजे. आत्मन याचे तात्पर्य असे की वर सांगितलेले आसन स्वतःचेच असले पाहिजे. ध्यान योगाचे साधन करण्यासाठी दुसऱ्या कोणाच्या आसनावर बसू नये, कारण दुसऱ्याचे आसन उपयोगात आणले तर त्यात तसेच परमाणू राहतात. म्हणून या ठिकाणी आत्मना पदाने आपले आसन वेगळे ठेवण्याचे विधान आले आहे. लाकूड किंवा दगडापासून बनविलेले उपर्युक्त आसन जमिनीवर व्यवस्थित ठेवावे. त्यामुळे ते हलणार नाही,
कारण आसन हलल्यामुळे किंवा सरकल्यामुळे साधनामध्ये विघ्ने येण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आज आपण 11व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 12व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.